नमस्कार. मी प्रमोद रामनाथ नासकर, राहणार नाशिक. ॲक्चुअली आमचा मुलगा मल्हार हा 5 वर्षाचा असून गेल्या 5 वर्षांमध्ये झाला त्यावेळेस 2 महिन्यापासून ते आजपर्यंत त्याला हेवी कफ किंवा ॲलर्जी असा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये 10-15 दिवसाच्या अंतराने कफ होणं, कंटिन्युअसली कफ होणं, खोकला, ताप, सर्दी असे प्रकार चालायचे. त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीत पण तेवढी सुधारणा आजपर्यंत झाली नव्हती. तर आम्हाला आमच्या एका मित्राकडनं माहिती मिळाली, की डॉक्टर योगेश गुंडे सरांकडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक यांच्याकडे जाऊन तुम्ही एकदा ट्रीटमेंट घ्या आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर आम्ही ज्यावेळेस मल्हारला फर्स्ट टाईम इकडे दाखवलं आणि त्यावेळेस ही खोकला बऱ्यापैकी होता. म्हणजे खूपच खोकला होता, कफ हेवी होता आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस सरांकडे आलो आणि सरांनी आम्हाला 3 तासाचे असे डोस करून दिले. तर आम्ही पहिला डोस दुपारी 3 वाजता हा घेतला आणि त्याच दिवशी 5 वाजेनंतर एकदाही मल्हारला आजपर्यंत खोकला आला नाही. या गोष्टीला जवळपास 2 महिने झाले आणि सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, कुठलीही ॲलर्जी नाही आणि त्या प्रकारचे सिम्प्टम्स आजपर्यंत दिसले नाही. म्हणजे इव्हन तुम्हाला एवढं सांगेन, की त्यानंतर आम्ही म्हणजे सरांनी काही खायला लावलं, काही प्यायला लावलं, ते सगळे आम्ही प्रयोग केले. त्याला काही पण खाऊ दिलं. अगदी आईस्क्रीम असेल, चॉकलेट्स असतील, दुधाचे पदार्थ असतील किंवा रसना असेल, अगदी बर्फाचं पाणी तो पिला. आम्ही लग्नांमध्ये विविध कार्यक्रमाला गेलो. तिथे तेलकट तुपट पदार्थ पण खाण्यात आले. पण आजपर्यंत काहीही फरक म्हणजे त्याच्यावर असर तो त्या पदार्थांचा झालेला नाही. म्हणजे जी अलर्जेटिक जो त्याला खोकला होता किंवा सर्दी होती, ताप येत होता, या सगळ्या आजारांवर आम्हाला नियंत्रण मिळालं. आम्ही डॉक्टर योगेश गोगले सरांचं खूप खूप आभारी आहे.